बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। दारूच्या नशेमध्ये असलेल्या अवैध वेंडरकडून टीसीला मारहाण करण्यात आली आहे। त्रिवेंद्रम नवी दिल्ली केरळ सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बल्लारशाह नागपूर दरम्यान ही घटना घडलेली आहे। या घटनेमुळे रेल्वे गाड्यांमधील अवैध वेंडर्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नागपूरच्या राष्ट्रीय विद्यापीठात कथित रॅगिंग प्रकरणावरून वातावरण तापलेलं आहे। या प्रकरणात बुटीबोरी पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना अटक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू केलं। अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला असून पोलिसांच्या कारवाईला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। विद्यापीठात पक्षपात, श्रेयवाद आणि भेदभावाचं वातावरण असल्याचा आरोपही आंदोलक विद्यार्थ्यांनी केलाय। विदर्भात पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पेरण्या खोळंबलेल्या आहेत। अनेक भागात अजूनही पुरेसा पाऊस न झाल्यानं जवळपास 40% क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे। नागपूर विभागात 19,05,740 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ 9,99,390 हेक्टरवर म्हणजेच 52% पेरणी झालेली आहे। आता एक मोठी बातमी। अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षाचा परिणाम आता जागतिक इंधन बाजारावरही दिसून येतोय। हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याच्या भीतीनं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 3%हून अधिक वाढ झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर हा $2.67 म्हणजेच 3.51% वाढून $78.68 प्रति बॅरलवर पोहोचलाय। जगातील सुमारे 20% पेट्रोलियम पुरवठा हॉर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होत असल्यानं या मार्गावरील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा आणि दरांबाबत चिंता वाढली आहे। त्यामुळे येत्या काळात इंधनाच्या किमतींवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर इराणनं आता अमेरिकेला पुन्हा मोठा इशारा दिलेला आहे। खोमेनींच्या मृत्यूचा बदला घेणार अशी घोषणा इराणनं केली आहे। जगातील 13 मोठ्या नेत्यांचं नाव असलेली हिट लिस्ट जारी केलेली आहे। इराणनं आता इशारा दिलाय। इराणकडून जगातील 13 मोठ्या नेत्यांचं नाव असलेली हिट लिस्ट जारी करण्यात आलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। इराणनं अमेरिकेला पुन्हा मोठा इशारा दिलाय। खोमेनींच्या मृत्यूचा बदला घेणार अशी घोषणा इराणनं केली आहे। जगातील 13 मोठ्या नेत्यांचं नाव असलेली हिट लिस्ट इराणकडून जारी करण्यात आलेली आहे। बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं बेस्टला दिलेले आहेत। निवृत्ती लाभ कधी मिळणं अपेक्षित होता, तो कधी मिळाला, या कालावधीत प्रत्येक वर्षासाठी हे 9% व्याज त्या रकमेवर कर्मचाऱ्यांना मिळतील। तसंच न्यायालयानं आदेशात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता। मात्र पाऊस थांबला असला तरी अनेक भागात पाणी साचल्यानं डासांची पैदास वाढली आहे। परिणामी शहरात डेंग्यू, चिकनगुनियासह ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय। त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येते। पावसानं दडी मारल्यानं धोक्यात आलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या सुरुवातीलाच आलेल्या समाधानकारक पावसानं मोठा दिलासा मिळालाय। त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आलेला आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये जिल्ह्यातील पेरणीचं प्रमाण 10%नी वाढलंय। आतापर्यंत जिल्ह्यात पेरणीचं प्रमाण हे 12%वर पोहोचलंय। गणेशोत्सवात गणेश मूर्ती पीओपी की शाडू मूर्तीच्या असाव्यात या पर्यावरणाच्या मुद्द्यावरून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वाद पेटलाय। 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम कुंडांमध्ये आणि त्याहून अधिक उंचीच्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याची यंदाच्या वर्षीही परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारनंच मुंबई उच्च न्यायालयामध्ये केल्यानं त्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल अपेक्षित असला तरी त्यासाठी पर्यावरणाला देखील मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचं या संदर्भातील अधिकृत कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय। महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 199व्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार प्रकल्पासाठी 5,380 खारफुटी तर 303 झाडं हटवावी लागणार आहेत। प्रकल्प परिसरातील 3,214 वृक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मतदार यादीमध्ये नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नव्या मतदारांना आता त्यांच्या पालकांचे SIR तपशील सादर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं याबाबत सूचना जारी केल्या असून नमुना 6 अर्जासोबत ही माहिती देणं आवश्यक असेल।
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महिन्याभरात मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवलेली आहे। महापालिकेच्याच माहितीनुसार 10 जून ते 12 जुलै दरम्यान तब्बल 2642 खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्यात। म्हणजेच दररोज सरासरी 85 तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्यात। यापैकी 2374 तक्रारी निकाली काढल्याचा दावा महापालिकेने केला असून 268 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळणार असून मुंबईकरांना मात्र उष्णता आणि दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत। हवामान अभ्यासकांच्या मते 11 ते 20 जुलै या काळामध्ये मुंबईतील हवामान बऱ्यापैकी कोरडं राहील। 14 आणि 15 जुलै या 2 दिवसात महामुंबईत पावसाच्या काही हलक्या सरी कोसळू शकतात। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल झालेली आहेत। अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील आता संपलेली आहे। त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं असा मोठा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिलाय। मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे। एका 7 वर्ष निष्पाप अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या वॉचमननं बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे। या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शनं केली। या संपूर्ण प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तात्काळ कायदेशीर पावलं उचलत गुन्हा दाखल केलाय। अत्याचार करणाऱ्या संबंधित नराधम सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते। इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी सेक्शन लगवाए हैं। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। तर हे नेमकं काय प्रकरण घडलंय आपण पाहूया। चिमुकली घराबाहेर शौचालयात जाताना हा धक्कादायक प्रकार घडलाय। नराधम वॉचमननं चिमुकलीला एकट्यात हेरलं। आजूबाजूला कुणीही नसल्याचं पाहून त्यानं चिमुकलीला तोंड दाबवून माळ्यावर नेलं। नराधमानं चिमुकलीसोबत दुष्कृत्य केलं। चिमुकली खूप वेळ घरी न आल्यानं आईकडून शोधाशोध सुरू झाली। परिसरात स्थानिकांकडून मुलीचा शोध घेतला जात होता। त्यानंतर गोदामाजवळ संशयास्पद घटना घडल्याचा 2 महिलांना संशय आला आणि त्यानंतर गोदामात पाहणी केल्यावर ही मुलगी विचित्र अवस्थेत आढळली। वॉचमनला चोप देत पोलिसांच्या ताब्यात त्यानंतर देण्यात आलं। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची आता मागणी करण्यात येते। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर पडलेल्या दरोड्यामुळे तमाम राम भक्तांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे। या चोरीचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसू लागले असून अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमालीची घटलेली आहे। राम भक्तांच्या भरोशावर चालणारे अयोध्येतील सर्व व्यवसाय थंडावलेले आहेत। हॉटेल्सचे बुकिंग 75% घसरले असून मालाची विक्री होत नसल्याने हार फूल प्रसाद विक्रेते दुकानदार काळजीत पडलेले आहेत। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी देशभरातून पंढरीत येणाऱ्या रेल्वेच्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे विभागाने 150 फेऱ्यांचं विशेष नियोजन केलेलं आहे। 25 जुलै रोजी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय। या सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक उपस्थिती लावतात। रेल्वेने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी विशेष नियोजन केलंय। खास करून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, जळगाव आणि परभणी या प्रमुख शहरांमधून मागणीनुसार रेल्वे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवं बळ देणाऱ्या 5 महत्त्वाकांक्षी रोपवे प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं अधिक सोयीचं होणार आहे। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रायगडमधील पर्यटन विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।
माझी लाडकी बहिणी योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत. ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली आहे. सर्वाधिक 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्या. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीहून कमी पावसाची नोंद झालेली आहे. पुढील आठवडाभर तरी राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वगळता सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. दरम्यान मोसमी पावसाच्या हंगामावरील प्रशांत महासागरातील एल निनो स्थितीचा प्रभाव वाढताना दिसत असून पावसाचं प्रमाण असमान होत आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 सदनिकांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. त्यानुसार 4 मे पासून ऑनलाईन पद्धतीनं घर विक्रीस सुरुवात होणार आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे दोनदा या योजनेतील घर विक्री लांबणीवर पडली होती. आता या योजनेतील घर विक्री रखडलेली आहे. ही घर विक्री पुणे मंडळातील 4000 घरांच्या सोडतीनंतरच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 295 घरांची विक्री करण्याचा निर्णय पुणे मंडळानं घेतलाय. गेले 5 ते 6 दिवस जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे शहराला सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळालाय. यंदा उशिरा आलेल्या मान्सूननं मध्य भारतापर्यंत वेगानं वाटचाल केली. मात्र मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात त्यानं विश्रांती घेतली आहे. आता बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या प्रणालीमुळे विश्रांती घेतलेल्या मान्सूननं पुन्हा वेगानं सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय. जुलै महिन्यात खरीप हंगामातील पेरणीची कामं जवळपास पूर्ण झाली असून गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतांमध्ये पिकांची चांगलीच उगवण झाली आहे. पिकांसोबतच तणही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकरी सध्या निंदणी, कोळपणी, वखरणी कामात व्यस्त आहेत. त्यामुळे संपूर्ण शेतशिवार गजबजून गेलंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 15 जुलै रोजी लोणंद नगरीमध्ये आगमन होते. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत नीरा नदीचा घाट आणि मुख्य पालखी स्थळाची पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. वारकऱ्यांसाठी 1800 शौचालय, आरोग्य पथक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. जळगाव जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला असून 10 जुलै अखेरपर्यंत 7,40,536 हेक्टरपैकी 6,09,820 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत 82.10% पेरण्या आटपलेल्या आहेत. यंदा मका आणि सोयाबीन पिकांच्या लागवडीत वाढ झाली असली तरी तुरीच्या लागवडीनं सर्वाधिक लक्ष वेधलेलं आहे. जळगावकडून ममुराबादकडे नाल्यांद्वारे वाहणारं दूषित सांडपाणी थेट ममुराबाद परिसरातील शेतजमिनीमध्ये पोहोचत असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं टाकलंय. सांडपाण्यासोबतच प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा आणि घाण शेतीमध्ये साचत असून पेरलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. पावसाच्या पाण्यासह नाल्यातील कचरा थेट शेतात जात असल्यानं शेतीची सुपीकता कमी होत असून पिकांची वाढही बाधित होत असल्याची तक्रार शेतकरी करतायत. ब्रिटिश काळात 1913 साली सुरू झालेली चिखलदरा नगरपरिषदेची शाळा स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देते. जर इमारतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या शाळेत नव्हे तर नगरपरिषदेच्या विश्रामगृहात शिक्षण घ्यावं लागते. निधी अभावी गेल्या अनेक वर्षांपासून शाळेची डागडुजी न झाल्यानं इमारत जर्जर झाली तर भिंतीचं प्लास्टर गळून पडलंय. चिखलदऱ्यात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हीच एकमेव सरकारी शाळा असल्यानं पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होते. जालन्यातील गोलापांगरी गावात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. हजारो रुपये खर्च करून पेरलेले सोयाबीनचे बियाणे 15 दिवस उलटूनही उगवलंच नाहीये. शेतकऱ्यांनी ग्रीन गोल्ड कंपनीचं बियाणं पेरलं होतं, मात्र ते पूर्णपणे बोगस निघाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला वारकरी उपाशीपोटी जाऊ नये यासाठी गेल्या 80 वर्षांपासून कळंब शहरातील दशरथ कुटुंब हे वारकऱ्यांना जेवण घालण्याचं काम करतंय. ज्वारीची भाकरी, पिठलं, चटणी, लोणचं हा वारकऱ्यांसाठी गेली 80 वर्षांपासूनचा जेवणाचा मेन्यू आहे. बंडोपंत यांची 3री पिढी ही वारकऱ्यांची सेवा करते. ब्रिक्स इंडिया 2026 परिषदेनिमित्त ब्रिक्स देशातील 70 सदस्यीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला भेट दिली. कोलारा, मदनापूर आणि बेलारा इथून 20हून अधिक सफारी वाहनांद्वारे जंगल सफारीचं आयोजन करण्यात आलं होतं. पावसाळी हिरवाईत वाघांसह विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यानं प्रतिनिधींनी आनंद व्यक्त केलाय.
पुढची बातमी पाहूयात. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या श्रेयवादाच्या राजकारणावरून आता 2 वेळा उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आहे. आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. श्रेयवादाच्या राजकारणातून आणि मानापमानावरून मिरज पंचायत समितीमध्ये असलेल्या सत्ताधारी गट यांच्याकडून आणि मिरजचे आमदार यांच्या गटाकडून असे वेगवेगळे 2 उद्घाटन कार्यक्रम पार पडले. त्यामुळे मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या या 2 वेळच्या उद्घाटनाची बरीच चर्चा रंगलेली आहे. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा श्रेयवादाच्या राजकारणावरून आता सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलेला आहे. पारंपरिक राजकारण म्हणजे बापाची जहागिरी नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर देखील निशाणा साधलाय. आम्ही कामं आणतो आणि तुम्ही नारळ फोडा असं म्हणत खोत यांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे. काही विशाल मनाची माणसं इथं आलेली होती. नाव विशाल असून चालत नाही, मन विशाल असावं लागतं. नुसतं नाव, बापानं नाव सोन्या ठेवलं या, पण हाती कतलाचा वाळा आहे, करावं काय? नुसतं नाव असून चालत नाही. आणि तिने बोलताना म्हणले हे काय कुणाची जहागिरी आहे का? होय, ही आमची जहागिरी नाही. मिरज पंचायत समिती सभागृह आणि इमारत ही सर्वसामान्य जनतेची जहागिरी आहे. ती जहागिरी देवाभाऊ सरकारने जनतेच्या नावावर केलेली आहे. शिरगाव पूल झाला. पूल कुणी केला? गडकरी साहेबांनी. मागणी कुणी केली? आम्ही. आणि उद्घाटन हे गडी करायला 5 वर्ष काय गांजा बडीत होता. पाठीमागे सत्ता होती 20 वर्ष. काय करत होता? तवा का दिसलं नाही. माझ्याकडे पाणी पुरवठा अनेक होता. मी पाणी पुरवठा मंत्री बजरंग भाऊ. आता मंत्र्याला अधिकार असेल की नाही पाणी पुरवठा योजना मंजूर करायच्या? उद्घाटन ही नाही. आष्ट्याला जे लोक शासकीय जागेवरती राहत होते, बावनकुळे साहेबांनी तो जार काढला आणि जवळजवळ 1001 लोकांना दिलासा मिळाला. आष्ट्यामध्ये बॅनर ह्यांचे. आम्ही मिटिंग घेतली. आमच्या वळव्याचा गडी हुशार आहे. एखादं काम होत असलं की लगेच मिटिंग घेतं. मिटिंग घेतली आणि त्यामुळं ही जागा लोकांना मिळाली. मग 20 वर्ष काही मसर राखली. छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या नावाने या ठिकाणी सभागृहाचं सुद्धा आपण उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सभागृहाला नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दिलं. मला वाटतं की सांगली जिल्ह्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एखाद्या सभागृहाला नाव हे पहिल्यांदा कुठं दिलं गेलं असेल तर ते मिरज पंचायत समिती. नाहीतर जिल्ह्यामध्ये नावं ही ठरलेली आहेत कुणाची कुठं द्यायची. पैसे सरकारचं आणि नावं यांच्या बापच्या त्यांची. कारण सांगली जिल्ह्यामध्ये ठराविक माणसांच्या पुढं कर्तृत्वान पिढी जन्माला आली नाही. पहिल्यांदा गावाच्या बाहेर क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव देण्याचं काम आपल्या महायुतीच्या सरकारनं आम्ही त्या ठिकाणी केलं. पण त्या क्रांतिसिंह नाना पाटलांचं महाविद्यालयाला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 50 कोटी दिलं. आणि नंतर सरकार बदललं. भिकारवाडा आला राज्यामध्ये सत्तेवरती. आणि त्या भिकारवाड्यानं, त्याला भिकारवाडाच म्हणायचा, त्या भिकारवाड्याने 1 रुपया दिला नाही. ते कॉलेज रद्द करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकले. पण देवाभाऊ परत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कॉलेजला 25 कोटी रुपयाचा निधी दिला आणि काम पूर्ण केलं.
अरे ग्रामीण विकास मंत्री त्यांच्या खात्याअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती येते, मंत्री महोदयांचा कार्यक्रम ठरला, मग यांना एवढं गडबडीत नारळ फोडण्याची गरज काय होती?